तो एकीकडे शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी असताना देखील भाजपमध्ये आजही पक्षप्रवेश सुरू आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश सध्या होत आहेत। इथे दृश्य आपण बघतोय, शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती भाजपच्या पक्षप्रवेशांवर आणि कॅबिनेटवर बहिष्कार टाकला होता। तरी देखील आता रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत आणखीन पक्षप्रवेश जे आहेत ते सध्या सुरू असल्याचं दिसतंय। नाराजी नाट्यानंतर देखील भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहेत। पक्षप्रवेश जे आहेत ते सुरूच असल्याचं दिसतंय। याच पक्षप्रवेशामुळे शिंदेसेना आणि भाजपमध्ये मोठा नाराजी नाट्य आज पाहायला मिळालेलं आहे। कॅबिनेटच्या बैठकीवरच बहिष्कार टाकण्यात आला होता आणि त्यानंतर आपण बघतोय आता आणखीन पक्षप्रवेश जे आहेत ते सुरू असल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होत आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण जी एकीकडे नाराजी नाट्य आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळालं होतं। दालनात उपस्थित असून देखील शिंदेसेनेच्या 9 मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील फटकारल्याचं दिसलेलं आहे आणि त्यामुळे आता शिंदेसेना आणि भाजपमध्ये नाराजीचं नाट्य हे पाहायला मिळालेलं आहे। तरी देखील भाजपमध्ये इनकमिंग सध्या सुरूच असल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। सतीश पाटील पंचायत समिती सदस्य, माजी तालुका अध्यक्ष बजाजनगर, त्यांनी व्यासपीठावर यायचंय। कैलासजी वाणी यांनी देखील पक्षप्रवेशासाठी यायचंय। अजयजी शिंदे यांनी देखील पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आजपर्यंत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी होते, यांचं स्वागत आहे। सतीश पाटील, गोकुळजी मलके, प्रकाशजी गायकवाड यांनी झाले। कैलासजी वाणी, अजयजी शिंदे, याशिवाय आणखी जवळपास 100 कार्यकर्ते आहेत। मी त्यांचं नाव घेतो, त्यांनी आपण जागेवरच थांबायचंय। त्यांचा पक्षप्रवेश झाला असं अध्यक्षाच्या वतीने मी जाहीर करतो। अभिजित सतीश पाटील, गोकुळजी मलके, प्रकाशजी गायकवाड यांनी झाले। कैलासजी वाणी, अजयजी शिंदे, याशिवाय आणखी जवळपास 100 कार्यकर्ते आहेत। मी त्यांचं नाव घेतो, त्यांनी आपल्या जागेवरच थांबायचंय। त्यांचा पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीने मी जाहीर करतो। अभिजितजी पवार, गणेशजी सुराजे, भैयासाहेब कणेरे, सौरभजी शिंदे, आकाशजी पवार, सागरजी कानडे, आदिलजी सिद्दीकी, गणेशजी जाधव, नरेशजी बळे, पप्पू भाऊ आढाव, विशालजी राठोड, डॉक्टर राजू गोल्हार, सोमीनाथ कनेरे, रामभाऊ नावले, कैलासजी वाणी, रामभाऊ पेरकर, श्री राहुलजी निक्कम, अनिलजी वाणी, विलासजी निक्कम, संतोषजी शिंदे, बबनरावजी मुळे, बाबा मुळे, विशालजी गोरे, सुधीरजी खरे, प्लाश दाभाडे, जगदीशजी पाटील, सुंदरजी वायाळ, महेंद्रजी जाधव, आकाशजी बांगर, अक्षयजी खरात पाटील, बजरंग पाटील, विशालजी राठोड, विजय पगारे, विजयजी मोहिते, राहुलजी सोनवणे, आकाशजी डोळस, व्यंकटेशजी कांबळू, सचिनजी मिसाळ, वैभवजी भानुसे, निवृत्तीजी भानुसे, योगेशजी केदार, अरुणजी हिवाळे, किशोरजी पेरे, प्रकाशजी कांची, गणेशजी चन्ने, याशिवाय या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। ही राहिली ना। यानंतर अजयजी शिंदे, युवराजजी भालेराव, गणेशजी देहाडे हे सगळे उबाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत होते। किशोर भालेराव, संदीपजी शिंदे, भरतजी शिंदे, अविनाशजी शिंदे, विनोदजी निकाळजे, उद्धवजी खरात, चंद्रकांतजी शिंदे, प्रदीपजी शिंदे, विशालजी शिंदे, राजू काकडे, संजयजी गवई, संघानंदजी शिंदे, बाळूजी अभंग, शिवाजी नरवडे, मधुकर सेजूळ, अशोकजी पळीवाड, मिलिंदजी अभंग, भास्करजी खंडागळे, भास्करजी शिंदे, राहुलजी शिंदे, हिराचंद साबळे, अनिलजी साळवे, गणेशजी भालेराव, श्रीमती चंदाताई भालेराव, प्रीतीताई शिंदे, बनकरताई, श्री खरात अक्का, श्रीमती कोल्हाताई याच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांची यादी आहे। हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते। श्री नितीनजी पानसरे,
गोरख तात्या जाधव, अजयजी भालेराव, शुभम निकाळजे, अविनाश खरात, संजय निगोडे, सुनीलजी विश्वकर्मा, अशोक मोहिते, डॉक्टर काळे, श्री कदम, योगेशजी नरवडे, विनोदजी साळुंके, साजिद पठाण, नितीन मिर्झा, इंद्रिस पटेल या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।